आपल्या परिसरात आढळणारा ओपन बिल्ड स्टॉर्क अर्थात उघड्या चोचीचा करकोचा, जो भारत, श्रीलंका किंवा दक्षिण आशियाई देशामध्ये सापडतो. याला घोगला फड्या असं पण म्हटलं जातं किंवा मुग्धबालक या नावानं ओळखलं जातं. ॲनास्टोमस ऑस्सिटेनस असं शास्त्रीय नाव आहे. हा अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे. प्रौढ असताना याच्या चोचीमध्ये एक विशिष्ट प्रकारची फट दिसते, जी उघड्या चोचीसारखी दिसते, म्हणून त्याला उघड्या चोचीचा करकोचा म्हटलं जातं. हळूहळू चालत उथळ पाण्यामध्ये हा आपलं अन्न शोधत असतो. याचं अन्न म्हणजे स्नेल्स म्हणजे गोगलगायी आहेत किंवा शंख किंवा शिंपल्यातले प्राणी तो खात असतो. कधी कधी साप किंवा बेडूक किंवा मोठे कीटक पण खाताना तो आपल्याला आढळतो. That याचा is right. मुख्यतः रंग हा पांढरा रंग आहे. विणीच्या हंगामामध्ये काळ्या रंगाचे पंख व शेपटी तयार झालेली आपल्याला दिसेल. त्याचबरोबर विणीचा हंगाम नसेल तर राखाडी रंग असलेला आपल्याला दिसतो. या प्राण्यांच्या किंवा या पक्ष्याच्या संदर्भात असं सांगता येईल की तलाव किंवा पाणी जिथं साठलेलं आहे किंवा दलदल आहे, कॅनॉलच्या कडेला उथळ पाण्यामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये आपलं अन्न शोधत असतो. साधारण 68 सेंटीमीटर उंची किंवा पंख विस्तार 80 सेंटीमीटर असतो. 1.5 किलोच्या वर याचं वजन भरू शकतं. लहानपणी चोचीमध्ये गॅप नसतो, परंतु प्रौढपणी चोचीमध्ये गॅप तयार झालेला आपल्याला दिसतो. उघड्या चोचीचा करकोचा हे एक वैशिष्ट्यपूर्ण असा पक्षी आपल्याला पाहायला मिळतो. याचे जर आपण लांबून बघितलं तर तो एक वेगळ्या पद्धतीने लांबून त्या चोचीमधली फट दिसते आणि गाळातील प्राणी तो डोकं बुडवून तो त्यात खात असतो आणि शंख किंवा शिंपल्याचं जे कवच आहे ते फोडण्याची ताकद अडकित्या प्रमाणात त्याच्या चोचीमध्ये असते, असं आपल्याला आढळून येऊ शकेल. हा पक्षी वसाहती करून राहतो. त्याचबरोबर एकत्रित यांची वसाहत बनत असलेली आपल्याला दिसते. दुसरी गोष्ट याच्याबद्दल एक सांगता येते की हा दुसऱ्याला त्रास न देणारा हा एक पक्षी म्हणून त्याच्याकडं पाहावं लागेल. उघड्या चोचीचे करकोचे जे आहेत किंवा घोंगला फड्या, मुग्धबालक या नावाने हे ओळखले जातात. अतिशय उत्कृष्ट दिसणारा हा स्टॉर्क करकोच्या वर्गातला हा पक्षी आहे. आपल्या परिसरात त्याची वस्ती असेल तर हा स्थानिक स्थलांतरित पक्षी म्हणून पण ओळखला जातो. त्याचबरोबर हा असणे हा आपल्या दृष्टीनं चांगल्या महत्त्वाच्या शेतीच्या दृष्टीनं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. कीटकांचा पण आहार म्हणून तो उपयोग करतो, परंतु जिथं पाणी आहे अशा ठिकाणी त्याची वस्ती आपल्याला झालेली आढळू शकते. आपल्या चोचीचं वैशिष्ट्यपूर्ण उघड्या चोचीचा असणे हा एक वेगळा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. त्याचे पाय गुलाबी रंगाचे किंवा लाल रंगाचे असतात. शरीर याचं उडण्यासाठी अनुकूल झालेलं आहे. झाडाच्या जाड फांद्यावर हा बसतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. त्याचबरोबर विशिष्ट आवाज पण तो काढत असताना आपल्याला दिसतो. तर असे हे उघड्या चोचीचे करकोचे आपल्या परिसरात असतील तर ती जैवविविधता आपण टिकवून ठेवूया. आपल्या परिसरामध्ये यांच्या वसाहती वाढतील किंवा ते संख्येनं वाढतील या पद्धतीनं आपण त्यांची काळजी घेऊया. सर्वांना विनंती आहे की आपल्या परिसरात असे पक्षी असतील तर त्याची नोंद ठेवा आणि या ओपन बिल स्टॉर्क या पक्ष्यांना आसरा देणे आणि त्यांचं रक्षण करणं आपलं काम आहे. धन्यवाद.